आणि आता पाहणार आहोत सविस्तर गावाकडच्या बातम्या। इंदापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोड्यांचा बाजार भरवण्यात आलेला आहे आणि या बाजारामध्ये नारवाड, काठेवाड, सिंध जातीचे मोठे घोडे इथे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि या बाजारामध्ये घोड्यांच्या 1 लाखांपासून 15 लाखांपर्यंत किमती आहेत आणि आतापर्यंत 60 ते 70 घोड्यांची विक्री झालेली आहे आणि आतापर्यंत 1.5 कोटींची उलाढाल झाली असल्याचं बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। सांगलीच्या हरिपूर वारणा कृष्णा काठी रिव्हर्स रिक्षा स्पर्धा पार पडल्या। हरिपूरच्या संगमेश्वर देवाच्या विशाळी यात्रेनिमित्ताने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कमी वेळात अंतर पार करण्याच्या या शर्यतीमध्ये रिक्षा चालकांचा थरारक कौशल्य देखील पाहायला मिळालं। बुलढाण्यामधील मासरूळमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता। ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती। देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती देणारी घटना मालेगाव चाळीसगाव मार्गावर घडलेली आहे। भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने बाईक स्वाराला धडक दिली। धडक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार काही अंतरावरती दूर फेकला गेला, मात्र त्याला किरकोळ मार देखील लागला नाही। अपघाताचा हाच थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। कोपरगावाच्या भोजडे या गावामधील किरण ठाकरेंच्या घरामध्ये उल्का सदृश्य वस्तू कोसळली। ही उल्का सदृश्य वस्तू घराचा पत्रा फोडत घरात येऊन पडल्याने ठाकरे कुटुंबामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आणि ज्या ठिकाणी ही वस्तू पडली त्या ठिकाणी जमिनीवरती देखील खड्डा पडलाय। पश्चिम विदर्भामध्ये म्हणजे अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये बुधवारी पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेने व्यक्त केली आहे। उत्तर भारतामध्ये होत असलेला हवामान बदल, दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने पावसाची शक्यता आहे। पुण्यामधील राहुल चित्रपटगृहाबाहेर पठाण चित्रपटाचं बॅनर काढून जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानं आणि शाहरुख खानच्या विरोधात घोषणाबाजी केल्यानं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। साताऱ्यामधील प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील कार्यक्रमात अश्लील नृत्य करत असल्याच्या कारणावरून सातारा न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यामुळे न्यायालय 23 मार्चला पडताळणी करून गौतमी पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करून नोटीस काढण्याची शक्यता वर्तवली जाते। नांदेडमधील 150 कोटी रुपयांच्या कामाला राज्य सरकारने दिलेली स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे। मूलभूत सोयी सुविधांअंतर्गत 150 कोटींची विकास कामे सुरू होती, मात्र शिंदे फडणवीस सरकार येताच या कामांना स्थगिती देण्यात आलेली होती आणि त्या विरोधात महापौर जयश्री पावडेंनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगाराच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे। रोजच्या उत्पन्नामध्ये 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न कमी झालंय। एसटीचं शेड्यूल कमी झालंय, त्यामुळे उत्पन्नामध्ये घट झाल्याचं अधिकारी देखील मान्य करतात। बीडच्या माजलगावामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये निराधारांना पगारासाठी फेऱ्या माराव्या लागतात। पोस्ट ऑफिस सकाळी 10 ऐवजी दुपारी 12 वाजता उघडत असून कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे अपंग वयोवृद्धांची हेळसांड होत असल्याचा आरोपही होतोय। वाशिममध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। महिनाभरामध्ये 1,500 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आलेली असून त्यातून 3.5 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। एकीकडे 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती देशभरामध्ये हाय अलर्ट देण्यात आलाय, परंतु मनमाड रेल्वे जंक्शन स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारावरची स्कॅनिंग मशीन बंद पडत असल्याने प्रवाशांच्या सामानाची देखील तपासणी होत नाहीये आणि त्यामुळे एखाद्या अतिरेक्याने याचा फायदा घेऊन घातपात घडवल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कोकणामध्ये थंडी व गार वाऱ्यांमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलेला आहे। थंडीची लाट उसळल्याने मासेमारी बोटींना मासे मिळणं देखील अवघड झालं आणि त्यामुळे हर्णे बंदरामधील मासे खरेदी विक्रीवर मोठा परिणाम दिसून येतोय। लोणावळ्यामधील कार्ला एकविरा मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी MSRDCच्या माध्यमातून 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे शिंदेंच्या पक्षाचे खासदार श्रीरंग बारणेंनी एकविरा देवीच्या पायखा मंदिर परिसराची पाहणी केली।
50च्या वर ई चलान थकीत असलेल्या वाहनं जप्त करण्याची मोहीम नागपूर पोलिसांनी सुरू केली आणि त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी थकीत ई चलान भरण्याचं आवाहन नागपूर वाहतूक पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी केलंय। रायगडच्या रोह्यामध्ये महावितरणचा कनिष्ठ अभियंता ओम शिंदे एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलाय। तक्रारदाराच्या घराचा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यानं 20,000ची लाच मागितली होती। तडजोडीनंतर 15,000 स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं। भुसावळ MIDC मधील लक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये बायो डिझेल सदृश्य ज्वलनशील इंधनाचा तब्बल 80,000 लिटरचा साठा जप्त करण्यात आलाय। महसूल पोलीस आणि इंडियन ऑइलच्या पथकानं साठ्याची पाहणी केली। तसंच जप्त केलेल्या इंधन साठ्यातून 20 नमुने घेतलेत। त्याची मुंबईमध्ये तपासणी झाल्यानंतर हे बायो डिझेल आहे की अन्य काही हे स्पष्ट होईल आणि या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय। बीड नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 2,23,00,000 रुपये खर्च करून बांधलेल्या वातानुकूलित भाजी मंडई लोकार्पण करण्यावाचून धूळ खात पडू नये, त्यामुळे भाजी विक्रीसाठी जागा नसल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांना रस्त्यावरती नाल्याच्या शेजारी बसून भाजीपाला विकावा लागतोय। मराठवाडा विभागाच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र मतदार शिक्षकांच्या मतदार यादीमध्ये बीडमध्ये निवडणूक विभागाचा सावळा गोंधळ दिसून आलेला आहे। कार्यरत शाळा आणि घरापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावरील मतदान बूथ केंद्र आल्यानं शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय। अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितींमध्ये आठवड्याच्या पहिल्या दिवशी 20 विभागातील 249 लेट लतीफ कर्मचारी आढळले। त्यामुळे 249 कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला असून कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। भीमा नदीमधील पारगाव हद्दीमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला। गेल्या 6 दिवसांपासून आतापर्यंत एकूण 5 मृतदेह सापडले। त्यामुळे नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। बोईसरमधील डॉक्टर शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आता मनसे आणि डॉक्टर शिंदे वाद चिघळणार आहे। पोलिसांनी 307 सह विविध कलमांअंतर्गत पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या साथीदारांना अटक केल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे। शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षकांच्या सर्व जागा भरल्या पाहिजेत। मात्र बीड जिल्ह्यामध्ये 12 माध्यमिक उर्दू शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवा अशी मागणी पालकांनी केली आहे। नांदेडच्या नायगावमध्ये उन्हाळी ज्वारीच्या पिकांवरती काजळी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे ज्वारी काळी पडलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर येवल्यामध्ये हवामान बदलाचा फटका कांदा पिकांना बसलेला आहे। कांद्याच्या पिकांवरती करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे कांद्याच्या उत्पन्नात मोठी घट झाल्यानं पाटोद्यातील एका शेतकऱ्यानं शेतात मेंढ्या सोडून दिल्या। वाशिममध्ये यंदा चांगला पाऊस पडल्यानं 28,462 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे। दरवर्षीपेक्षा यंदा गव्हाचं क्षेत्र 30% वाढलेलं आहे। गव्हाला चांगले दर मिळत असल्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गावरान मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेडमधील बरबडा गावामध्ये सध्या मिरचीची तोडणीला सुरुवात झालेली आहे। रंगानं लाल आणि चवदार असलेल्या या मिरचीला तेलंगणासह मराठवाड्यातून मोठी मागणी आहे। उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांसाठी लावण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्काविरोधात सांगलीमधील रिक्षा चालक रस्त्यावर उतरले। रिक्षा चालकांनी चिंतामण नगर रेल्वे पुलापासून RTO कार्यालयापर्यंत दंडवत आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं। उस्मानाबादच्या शासकीय विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जनहित शेतकरी संघटना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत कर्मचाऱ्यांच्या अंगावर शाई फेक केली। 2022 सालचा पीक विमा मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते। अकोला वाढीव हद्दीमधील ग्रामपंचायत कर्मचारी कृती समितीनं कामबंद आंदोलन सुरू केलंय। 31 ऑगस्टला महापालिकेची हद्दवाढ होऊन 6 वर्षांचा कालावधी झाला, मात्र अद्यापही ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेमध्ये समायोजन न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांनी सांगलीमध्ये वन विभागाच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय। प्रकल्पग्रस्तांना सरकारकडून जमिनी घेताना जी आश्वासनं दिली गेली ती अद्याप पूर्ण न झाल्यानं हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय।
चिपळूणमधील सोनगावमधील ग्रामस्थ एमआयडीसी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेले आहेत। लोटे एमआयडीसीमध्ये असलेली गोशाळा अनधिकृत असून त्याविरोधात एमआयडीसी कडून कारवाई व्हावी म्हणून उपोषण सुरू आहे आणि यापैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्याने रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। उद्या प्रदर्शित होणाऱ्या पठाण चित्रपटाविरोधात सांगलीमध्ये बजरंग दल आक्रमक झाले। पठाण चित्रपट रिलीज झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलानं चित्रपट गृहचालकांना दिलेला आहे। कोरोना काळामधील थकीत प्रोत्साहन भत्ता रक्कम देण्यात यावी या मुख्य मागणीसह आशा स्वयंसेविकांनी नांदगाव पंचायत समितीसमोर मुक्कामी आंदोलन सुरू केलं। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। बुलडाण्यामधील जवळामध्ये ग्रामस्थ देविदास मोरेंनी चक्क विहिरीमध्ये बसून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। गावठाणला लागून असलेली घरं नियमाकुल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। राज्यभरामध्ये अनेक बोगस कंपन्यांकडून सर्रासपणे बोगस खतं विक्री सुरू आहे आणि त्याच्या निषेधार्थ जनशक्ती संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी पुण्यामधील कृषी आयुक्त कार्यालय पेटवण्याचा इशारा देण्यात आला। कृषी मंत्री हे शेतकऱ्यांचे नसून फक्त अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हप्ता गोळा करत असल्याचा आरोप त्यांनी केला। कणकवलीमधील कनेडी या गावामध्ये 2 गटात राडा झाल्याची घटना घडली। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बाचाबाची देखील झाली। किरकोळ कारणामधून बाचाबाची झाली आणि त्यानंतर 2 गटात मारहाण झाली। या घटनेनंतर शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कणकवलीमध्ये 2 राजकीय गटामध्ये झालेल्या राड्यावर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सतीश सावंतांनी प्रतिक्रिया दिली। कणकवलीमधील भाजप कार्यकर्त्यांनी केलेला प्रकार चुकीचा असून पुन्हा असा प्रयत्न झाला तर ठाकरे पक्ष जशास तसं उत्तर देईल असं सतीश सावंत म्हणाले। भाजप सरकारच्या काळामध्ये आम्ही शिक्षकांसाठी भरघोस कामं केल्यामुळे कोकणातील सर्व शिक्षक संघटना आमच्या बाजूने भक्कम उभ्या आहेत। त्यामुळे शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये कोकणातून आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। खरी भीमशक्ती आमचीच, प्रकाश आंबेडकरांची तर फक्त वंचित शक्ती अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला। भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये कुणाचंच चालू देणार नाही असं ते म्हणाले। महाविकास आघाडी सरकारनं मला अडकवण्यासाठी संजय पांडे यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केलाय। माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या गृहमंत्रीपदाच्या काळामध्ये असा प्रकार घडलेला नाही। महाविकास आघाडी सरकारमध्ये अशी कोणतीही योजना नव्हती असं देखील ते म्हणाले। नाना पटोलेंनी फडणवीसांचे सर्व आरोप खोडून काढलेले आहेत। जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे फडणवीसांचे प्रयत्न सुरू असल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस यांनी खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मला अडकवून अटक करण्याचे निर्देश तत्कालीन पोलीस कमिशनर पांडे यांना दिले होते असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला। यावर बावनकुळे यांनी बोलण्यास नकार दिलाय। आमचे मित्र हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, जेलमध्ये टाकणार होते म्हणून तेही आता बदला घेत आहेत। जनतेच्या मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी असे आरोप केले जात आहेत असं नाना पटोले म्हणाले। राष्ट्रवादी हा पक्ष नसून ती टोळी आहे। अजेंडा नसलेली राष्ट्रवादी फक्त फुटणार नाही तर एक पक्ष पूर्णपणे संपणार आहे असंच अजित पवार यांनी बारामतीमधील 44 गावांना वंचित ठेवलेलं आहे असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सतीश मुळेंची निवड झालेली आहे तर व्हाईस चेअरमन पदी माधुरी जोशींची निवड झाली आहे। अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झालेली होती आणि या निवडणुकीमध्ये भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनलचा विजय झालेला होता। 2019 पासून फरार असलेल्या आरोपीला लोखंडी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात तलासरी पोलिसांना यश आलेलं आहे। आरोपीकडून 12,32,700 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे। पुण्यामधील कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे क्राईम ब्रांचनं तब्बल रेकॉर्डवरील 11,000 गुन्हेगारांची यादी तयार केली आहे। या सर्वांवर क्राईम ब्रांचच्या 6 युनिट्स नजर ठेवणार आहेत। याशिवाय सोशल मीडियावरती गुंडगिरीचे स्टेटस बनवून दहशत माजवणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे। पुरंदर तालुक्यामधील सासवडमध्ये मोबाईल चोरीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। आठवडा बाजारामध्ये मोबाईल चोरीची घटना घडलेली आहे। मोबाईल चोरी करणारे 4 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत।
औरंगाबादमध्ये एका विवाहितेनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। पती सासू सासरे घराबाहेर गेल्यानंतर महिलेनं टोकाचं पाऊल उचललं। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा नसल्यानं रात्री पाणी द्यायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। यवतमाळच्या सालोड कृष्णपूर गावात ही घटना घडली। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मारुती मेश्राम यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या तब्बल 4 वर्षांनंतर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। 2019 मध्ये श्री इंजिनिअरिंग कंपनीमध्ये घुसून आरोपी सोमेश इधाटेनं कंपनीच्या मालकाचा चुलत भाऊ जगदीश भराडची निर्घृणपणे हत्या केली होती आणि अखेर फुलंब्रीमधून MIDC वाळूज पोलिसांच्या 2 पथकांना आरोपीला अटक केली आहे। संतपेठ परिसरामध्ये 7 वर्षांचा चिमुकला खेळत असताना अज्ञातांनी सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीत नेऊन त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे। कृष्णा धोत्रेच्या हत्येनं परिसरामध्ये खळबळ उडालेली असून आरोपींवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात येते। पुढील तपास पंढरपूर पोलीस करतात। गुन्हे अन्वेषण विभागामधील शिपायानं औरंगाबाद स्टेशनवरती सचखंड एक्सप्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली। अनिल सोनवणे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। लोहमार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। धुळ्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तापी नदीच्या पुलावरून एक भरधाव ट्रक 60 फूट खोल नदीत पडल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केलं असून ट्रक नदीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। तर गावाकडे घडलेल्या इतरही महत्त्वाच्या गावाकडच्या बातम्या जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर। अँग्री बर्ड प्रमाणे अँग्री डॉगचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। व्हिडिओ गेम खेळणारा हा कुत्रा जेव्हा गेमच बंद करण्यात येतो तेव्हा त्याची रिॲक्शन पाहून तुम्हाला नक्की मजा येईल। दोघांची भांडणं तिसऱ्याला लाभ ही म्हण आपण अनेकदा ऐकली असेल। असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय। यात आपापसातल्या भांडणात सिंहांमुळे एका म्हशीला आपला जीव यातील तरुणीचं उड्या मारताना कौशल्य आपल्याला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहत नाही। एक्स्कलेटर वापरताना काळजी घेणं किती गरजेचं आहे हे एका व्हिडिओतून समोर आलं। एक तरुणी एक्स्कलेटरचा वापर करताना बॅगेज बेल्टमध्ये करते, मात्र पायऱ्या असल्यानं तिला सामान खालती असलेल्या महिलेच्या अंगावर पडतं आणि तिला गंभीर दुखापत होते। आजकाल जिकडे तिकडे लोक इन्स्टा रील बनवताना दिसतात। मेट्रोला अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप पाहिला जातो। या व्हिडिओमध्ये एक मुलगी चक्क मंजुलिकाच्या वेशात मेट्रोमध्ये शिरली आणि तिला पाहताच प्रवाशांचा मोठा थरकाप उडाला। हा सगळा प्रकार दिल्ली मेट्रोमधला आहे। बंगळुरूच्या रस्त्यांवर एक व्यक्ती मिनी रेसिंग कार घेऊन धावताना पाहायला मिळाला। या रेसिंग कारला कुठल्याही इंधनाची गरज नसून पॅडल मारून कार चालवावी लागते। सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बर्फाळ प्रदेशात उणे तापमानात राहणाऱ्या एका ध्रुवीय मादी अस्वलानं तिच्या पिल्लाला मायेनं जवळ घेतलं। अस्वलाचं हे गोंडस पिल्लू आईजवळ बागडत असल्याचं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय। मादी अस्वलानं तिच्या पिल्लांना बर्फाळ प्रदेशात दिलेली मायेची ऊब इंटरनेटवर लाखो नेटकऱ्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेली। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं राष्ट्रीय बालिका दिनी सोशल मीडियावर पोस्ट केले। यात तिनं तिच्या लाडक्या लेकीचे कावेरीचे फोटो टाकत आपण भाग्यवान असल्याचं म्हटलंय। होऊ लागलाय तू झूठी मैं मक्कार सिनेमात अनुभव सिंग बस्सीनं रणवीरच्या
मित्राची भूमिका केली। या सिनेमातून अनुभव मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय। बस्सी हा या सिनेमात कॉमेडीचा जोरदार तडका देताना आपल्याला दिसणार आहे। अजय देवगणच्या भोला चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला रिलीज झाला होता। यानंतर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहताय गावाकडच्या बातम्या आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी अतिशय वेगवान। अमरावतीमध्ये जळका हिरापूर गावात पाळीव श्वानांचं निधन झाल्यानं कुटुंबियांनी त्याच्यावरती विधिवत अंत्यसंस्कार करून 13व्याचा कार्यक्रमही केला। वसंतराव ठाकरे कुटुंबियांच्या या जिव्हाळ्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या हरणे किल्ल्याच्या पायथ्याशी अडगळीमध्ये पडलेल्या 2 तोफा शिवप्रेमींनी किल्ल्यामध्ये सुरक्षित स्थळी आणून ठेवल्या। गडकिल्ले संवर्धन संस्थेमार्फत या किल्ल्यावर स्वच्छता आणि तोफ संवर्धन मोहीम राबवण्यात आली। बीडच्या रोहन बहिरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। रोहननं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुरामध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले होते आणि त्याला 1 लाखांच्या रोख रकमेसह पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये गावाकडे घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा गावाकडच्या बातम्या। तर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।